नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि तमाम शिक्षक बांधवांनो, आपल्याला आत्ताच नवीन एक बातमी पाहण्यास मिळत आहे. पुढारी पेपरमध्ये आले आहे. येत्या 23 नोव्हेंबरला TET परीक्षा, म्हणजेच ज्या शिक्षक बांधवांनी आत्तापर्यंत TET दिली नसेल त्यांना देखील याचा चान्स मिळणार आहे. आणि आपल्याकडे जे काही सांगण्यात येत आहे की 2 वर्षाच्या आत तुम्ही क्वालिफाय व्हा, तर आपल्यासाठी ह्यावेळेस येणार आहे. आणि पुन्हाच एकदा पुढच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये ही TET परीक्षा घेण्यात येणार आहे. सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच TET परीक्षा घेण्याची जोरदार तयारी चालू आहे. नोव्हेंबर महिन्यात 23 तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. काय आहे सविस्तर माहिती ही आपण बघूयात. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी सर्व व्यवस्थापन अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक म्हणजे जे शिक्षक आहेत, शिक्षक पदावर आहेत, त्यांना नियुक्तीसाठी उमेदवारांना TET उत्तीर्ण होणे अनिवार्य. परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे अर्ज विनचूक असावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये TET परीक्षेचा अर्ज भरण्यापासून पर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. लवकरात लवकर वेबसाईटला TET ह्या वेबसाईटला आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य आहे. नोव्हेंबर महिन्यात तारीख काय सांगतायत ते 16 ते 23 अशा 2 तारखा परिषदेने दिल्या आहेत. म्हणजे 16 किंवा 23 या 2 तारखा आहेत. त्यामध्ये कधीही तुमची परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. MPSC, UGC अन्य परीक्षा तारखांचीही पडताळणी करून, म्हणजे बाकीच्या सर्व परीक्षांची पडताळणी करून शक्यतो 23 नोव्हेंबरलाच परीक्षा घेणार आहे असं परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती दिली आहे. म्हणजे 23 तारीख ही फायनलच असणार आहे. त्यात डॉक्टर नंदकुमार बोडसे हे अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे. त्यांनी देखील माहिती दिली आहे. संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा.